मित्रांनो, छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी सरदार सुलतानजीराव नाईक निंबाळकर यांना सरलष्करपद दिलं आणि त्यांच्या कारभारासाठी आपल्याच जमतीतील शिदोजी चव्हाण यास कारभारी नेमले। यानंतर पुढील काळात शिदोजी चव्हाण हे सरलष्कर सुलतानजीराव नाईक निंबाळकर यांच्यासोबत विटा भावळणी परिसरात केल्याचेही कागदोपत्री उल्लेख आपल्याकडे उपलब्ध आहेत। दुसरं की शाहू महाराजांनी 1726-27 मध्ये शिदोजी चव्हाण जे सुलतानजी नाईक निंबाळकरांचे कारभारी होते यांचं निधन झालं। त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आप्पाजी चव्हाण हे शाहू महाराजांच्या पदरी शिलेदारकी करत होते आणि त्यांना स्वामी कार्य सांगून सुलतानजी नाईक निंबाळकरांना पत्र लिहिलं व त्यास आपले कारभारी नेमून च्या ठिकाणी म्हणजे वडिलाच्या ठिकाणी कारभारी म्हणून नेमण्याची शिफारस केली। यानंतर पुढे आप्पाजी चव्हाण हे इतिहासात काही ठिकाणी दिसतात, तर शिदोजी चव्हाणांच्या नावाचा काही ठिकाणी अपभ्रम होऊन महादजी चव्हाण असं आलेलं आहे। म्हणजे मी तुम्हाला दोन्हीही संदर्भ सांगतो की तुम्ही कन्फ्यूज होऊ नये की बाबा संतोषने सांगितलेलं नाव वेगळं दिसतं का आणि इथं कागदपत्रात वेगळं दिसतं आहे। तर माझ्याकडे उपलब्ध असलेल्या पत्राचं नाव हे शिदोजी चव्हाण आहे, पण काही ठिकाणी हेच नाव महादजी चव्हाण आलं आहे, काही ठिकाणी हेच नाव महादजी चव्हाणही आलेलं आहे। शक्यतो येणाऱ्या कागदपत्रात जे समोर दिसतंय त्या दोन्हीही बाजू सांगितले, पण आप्पाजी चव्हाण हे शिदोजी चव्हाणांचेच पुत्र होते आणि ते सुलतानजी नाईक निंबाळकरांचे कारभारी होते। पुढील काळात ह्या आप्पाजी चव्हाणांना आंग्र्यांनी अटक केली एक ठिकाणी, पण त्याचे जसे कागदपत्री आपल्याकडे उपलब्ध होतील तेव्हा मी ते आपणास सांगू। विशेषतः सुलतानजीराव नाईक निंबाळकरांना मराठवाड्यातली जहागिरी देण्याचा विषय असा की हैदराबादच्या निजामाला एक जरब बसावा आणि मराठवाड्यातला जो मराठ्यांचा मुलूक होता त्यावरील येणारं आक्रमण हटवून सदर मुलकाचा कारभार आपल्या अखत्यारीत राहावे यासाठी मातब्बर असा एक लष्करी सेनानी म्हणून सुलतानजीराव नाईक निंबाळकरांना आष्टा विटा भाळवणी या परिसरातली जहागिरी दिली होती। पुढे त्यांनी खर्ड्याचा किल्लाही बांधला, तो इतिहासात सर्वश्रुत आहे। खर्ड्याची लढाईही सर्वश्रुत आहे। त्या ठिकाणी ते कुटुंब तिकडं स्थायिक झालं पुढे। त्यामुळे आणि आपल्या या निष्ठावंत सरदारात शत्रूच्या परिसरातला कारभार करण्यासाठी आपल्या पदरची 2 माणसं पाठवलीत कारभारी म्हणून, हे विशेष मी संतोष झिपरे, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद, महाराष्ट्र राज्यासाठी।